मित्रांनो, सर्वप्रथम स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. ज्यांच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य दिलेलं होतं, तब्बल 80,000 रुपये देणगी ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी बंदरामती कालेर संघासाठी दिली होती. ते कालेर गावचे प्रथम नागरिक अर्थात विद्यमान सरपंच सन्मान्य श्री मुरारी बाबू पाटील साहेब यांचं सुरुवातीला स्वागत सन्मान करायचं आहे. मित्रांनो, सर्वतोपरी सहकार्य म्हटल्यानंतर तब्बल 80,000 रुपये त्यांनी देणगी दिली होती. तसंच या आपण आकर्षक ट्रॉफीज आपण ज्या पाहतोय त्या सुद्धा त्यांच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. त्यांचेही सुरुवातीला मी खूप खूप आभार व्यक्त करते. त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. राकेश पाटील, त्याचबरोबर नंदन पाटील व दिलीप पाटील संघाचे कर्णधार, कृपया आपण त्यांचं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण सर्वतोपरी सहकार्य आम्हाला लाभले आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. सन्माननीय श्री मुरारी बाबू पाटील, सरपंच ग्रामपंचायत काल्हेर. आमचे सन्माननीय सरपंच मुरारी बाबू पाटील यापूर्वीच त्यांनी उत्साह वाढवलेला आहे, सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे आणि 30+ जवळ आलेलं आहे. त्यासाठी सुद्धा त्यांनी 5,000 रुपये दिले साजरा करण्यासाठी बंदरामती काल्हेर संघाला. सर, आपला खूप खूप आभारी आहोत. त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये उपस्थित माजी सरपंच काल्हेर सन्माननीय श्री छत्रपती परशुराम पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांना एक आपण बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन संघाचे कर्णधार दिलीप पाटील आणि राकेश पाटील आपण आपल्या शुभास्ती यांचं स्वागत आणि सन्मान करायचं. आमचे नंदनजी पाटील यांचे पिताश्री आहेत छत्रपतीजी पाटील, माजी सरपंच काल्हेर, त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत आणि सन्मान मित्रांनो झालं पाहिजे. उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण BJP भाजपा, तसेच माजी सरपंच यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर मान्य श्री हरिचंद्र नारायण पाटील, भाजपा अध्यक्ष काल्हेर, यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नंदन पाटील, आपण आपल्या शुभास्तीचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मान्य श्री हरिचंद्र नारायण पाटील, भाजपा अध्यक्ष काल्हेर. त्यांनी सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य दिलेलं आहे. 5,000 रुपये देणगी दिलेली आहे आणि नेहमीच उत्साह वाढवलेला आहे. वेळोवेळी ते उत्साह वाढवत असतात. त्यांचंही मी खूप खूप आभार आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर मान्य श्री बालकृष्ण गजानन पाटील, माजी सरपंच काल्हेर, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. महेश म्हात्रे, आपण आपल्या शुभास्तींचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांनाही आपण बुके आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर भागीरथ रामचंद्र म्हात्रे, माजी तांडेल मंडळ अध्यक्ष, यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शरद, आपण आपल्या शुभास्ती यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शरद पाटील, आपण आपल्या शुभास्ती यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे, जे माजी तांडेल मंडळाचे अध्यक्ष आहेत भागीरथजी म्हात्रे. त्यानंतर मान्य श्री चंदा संदीप पाटील, विद्यमान माजी उपसरपंच काल्हेर व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांनी सुद्धा एक आर्थिक देणगी या ठिकाणी दिलेली आहेत. त्यांचेही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मान्य श्री रवींद्र मोतीराम पाटील, समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते, यांचेही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अतुल पाटील, आपण आपल्या शुभास्ती यांना बुके आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर श्री मारुती नाना म्हात्रे,
शेतकरी माथाडी काल्लेर उपाध्यक्ष यांचेही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. राकेश पाटील आपण आपल्या शुभास यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांनाही आपण बुके आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. त्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य काल्लेर आणि एक उत्कृष्ट 40+ खेळाडू दयावानजी भंडारी आपलंही स्वागत आणि सन्मान केलं जाणार आहे. आपण नेहमीच प्रत्येक वेळेला उत्साह वाढवलेला आहे कुठल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये. दयानंदजी भंडारी जे माजी ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर 40+ उत्कृष्ट खेळाडू आहेत. दिलीप पाटील संघाचे कर्णधार त्यांचं स्वागत आणि सन्मान करतायत बंद्यामारुती काल्लेर संघाचे. त्यानंतर माननीय श्री संदीप विश्वनाथ पाटील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांचेही स्वागत आणि त्यानंतर मी विनंती करतो आपण मान्यवर कक्षामध्ये यायचे राजू उंदरा चौधरी समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आपण यायचं आहे. आपलं स्वागत आणि सन्मान केलं जाणार आहे. त्यानंतर 40+ एक कोच बंद्यामारुती काल्लेर 40+ एक कोच आणि बंद्यामारुती काल्लेर कुठलाही संघ असतो त्यांचे खंदे समर्थक प्रत्येक ठिकाणी ते आवर्जून उपस्थित असतात आणि अग्रेसिव्ह मूड आहे त्यांचा. नेहमीच त्यांचं स्वागत आणि सर्वात जोरदार टाळ्याने झालं पाहिजे. रमेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाते. राकेश पाटील आपल्या शुभास्ते करतायत. त्यानंतर मित्रांनो नक्कीच आपल्या भिवंडी वासियांना ठाणे वासियांना एक अभिमान वाटावा असा एक खेळाडू आपल्या भिवंडीमध्ये आहे. टेनिस विश्वातील एक महान खेळाडू टॉप 10 क्रिकेटर आहे. टेनिस विश्व जे आहे विश्व जे टेनिस त्यामधला टॉप 10 खेळाडू आपल्या भिवंडीमध्ये उपस्थित आहेत. भावेश पवार जोरदार टाळ्याने त्याचा आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करूया ज्याने आपलं नाव उंचावलेलं आहे. टेनिस विश्वातील एक महान खेळाडू. मी सन्माननीय सरपंच मुरारी भाऊ पाटील साहेब यांना विनंती करणार आहे की आपण त्याला सन्मानित करायचं आहे. कारण भावेश पवार असा एक खेळाडू आहे की नक्कीच गर्व वाटावा आपल्या सर्वांना. भिवंडी नव्हे ठाणे नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव आहे. मी तर गोरसेही गौरव म्हणणार नाही महाराष्ट्र गौरव भावेश पवार. त्यानंतर आमचे पंच तिन्ही पंचांनी यायचं आहे ज्यांनी अतिशय उत्कृष्ट भूमिका पार पडली. मित्रांनो कुठलीही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचायची असेल तर पंचांची भूमिका फार महत्वाची ठरते. सर्वप्रथम गोरखनाथ पाटील त्यानंतर बाळा सिनियर सगळ्या पंचांनी यायचंय. त्यानंतर तानाजी पाटील सर्वप्रथम बाळा सिनियर येत आहेत. बाळा सिनियर मी सन्माननीय छत्रपती पाटील साहेब यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते जे माजी सरपंच आहेत भाजपा उपाध्यक्ष आहेत
ठाणे जिल्हा त्यांच्या शुभ हस्ते बाळासिने यांचं स्वागत सन्मान आणि सत्कार. त्यानंतर तानाजी पाटील. मित्रांनो तानाजी पाटील हे तर एक अष्टपैलू खेळाडू आहेत 40+चे मध्ये कालेर संघाच्या उत्कृष्ट पंच म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. त्याला सन्मानित करण्याची विनंती मी करणार आहे. आमचे श्रीधरजी पाटील माजी सरपंच आपण त्यांना सन्मानित करायचं आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे. अतिशय उत्कृष्ट पंच म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. त्यानंतर गोरखनाथ पाटील आपण यायचंय. भागीरथजी मात्रे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करायचं, त्यांचा सत्कार करायचा आहे कारण ज्यांनी अतिशय उत्कृष्ट पंच म्हणून काम बघितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो कुठलाही मेगा इव्हेंट असू दे, मग सिटी क्रिकेट असो की ग्रामीण क्रिकेट असो, त्यांच्याशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकणार नाहीये असे माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे आणि पालघर ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भाबे यांचा जोरदार टाळ्याने सत्कार झाला पाहिजे. हरचंद्रजी पाटील यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर ज्याने अतिशय उत्कृष्ट समालोचन केलेले मी त्यानंतर बालकृष्णजी पाटील यांना विनंती करणार आहे की योगेश पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट समालोचन आमच्या कॉमेंट्री पॅनलचे एक सदस्य आहेत, यांचं जोरदार टाळी स्वागताने सन्मान झाला पाहिजे. योगेश मॅन फ्रॉम कोकसे उत्कृष्ट समालोचन त्यांनी केलेलं आहे, त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. योगेश जी का सत्कार सम्मान और स्वागत हो रहा है. दोस्तों, भारतीय फिल्मों में सुपर से ऊपर मुगले आजम और शोले थी, लेकिन मराठी में सुपर से ऊपर कमेंटेटर डॉक्टर गवली सर हैं. वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर का हम सत्कार सम्मान और स्वागत करने जा रहे हैं. मैं माननीय श्री रविंद्र पाटिल जी से कहूंगा कि वो आवाज है मराठी की, वो आवाज है जिसने पूरी दुनिया में मराठी भाषा की कमेंट्री को ऊपर पहुंचा है. द वॉइस ऑफ महाराष्ट्र वाकई में हर टूर्नामेंट की जान बन चुके हैं डॉक्टर गवली सर. आइए ये सुंदर टेलीकास्ट आप तक पहुंचाया. किंग ऑफ टेलीकास्ट प्रिंस मूवीज के प्रथमेश पाटिल से मैं कहूंगा कि आपका हम सत्कार सम्मान और स्वागत कर रहे. मैं माननीय श्री संदीप पाटिल जी से कहूंगा क्लीन एंड नीट टेलीकास्ट. प्रथमेश पाटिल ऑनलाइन मैन का सत्कार सम्मान और स्वागत होता हुआ. त्यानंतर मित्रांनो चौकार लागला, षटकार लागला किंवा फलंदाज बाद झाला की ठेवणीतल्या धून आणि अतिशय सुंदर माईक सिस्टीम आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिले असे डीजे मास्टर डीजे विकी. यस, डीजे विकीचा सत्कार करण्यात येतोय. बघा कॅरेबियन कट पाहू शकता आपण. सन्माननीय आमच्या चंदा पाटील ज्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, त्याला विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. यस, स्टायलिश ज्याप्रमाणे स्टायलिश धुवून पोचवतात त्याप्रमाणे स्वतःही स्टायलिश आहेत डीजे विकी. रिंकी मंडप अँड डेकोरेशनचे प्रोप्रायटर लंकेश पाटील, कृपया आपण यायचं, आपलाही सत्कार करण्यात येईल कारण अतिशय सुंदर शामियाना आपण उभारलेला आहे. लंकेश पाटील आपण यायचंय. देवेंद्रजी भाई त्यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं सत्कार करायचंय. लंकेश मंडप अँड डेकोरेटर्स अतिशय सुंदर शामियाना त्याने उभारलेला आहे. प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था त्याने केली आहे, त्यांचा सत्कार करण्यात येतोय. आणि संघासाठी जे खरंच अथक परिश्रम जे घेत आहेत, अपार मेहनत घेत आहेत, सुरेंद्रजी यांचं या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. भागीरथजी मात्रे यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा. सुरेंद्र एनकेटी
उर्फ एनकेडी सुरेंद्र एक संघासाठी अथक परिश्रम नेहमीच घेतले असतात. कुठलेही काम असल्यानंतर अथक परिश्रम. मित्रांनो, स्वागत सन्मान आणि सत्कार झालेला आहे आणि चुकूनही कोणाचा जर स्वागत सन्मान आणि सत्कार राहिला असेल तर मी बंदरा मारुती क्रिकेट क्लब काल्हेर यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय आणि महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे प्राइज डिस्ट्रीब्युशन पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सर्वप्रथम एक स्वागत आणि सन्मान राहिलेला आहे. उमेशजी तरे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ होईल. संघाचे खंदे समर्थक आहेत. उमेशजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाणार आहे. राकेश पाटील आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आणि मित्रांनो, पाण्याची व्यवस्था संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी केली होती ती विनायकजी पाटील यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. फार महत्वाचं काम आहे. पाणी संपूर्ण स्पर्धेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. विनायक पाटील यांचाही सत्कार केला जाणार आहे. विनायक पाटील मी संदीपजी पाटील तशीच उमेशजी तरे या दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे. मी पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करते. सर्वप्रथम जो सेमी फायनलचा सामना झाला होता त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता आणि तो दिला गेला होता बंदरा मारुती कालेर संघाचा रोशन म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. मी चंदाताई पाटील यांना विनंती करणारे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत की आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करायचा आहे. रोशन याने जो सेमीफायनलचा सामना झाला होता त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि त्या बळावर आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं होतं. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचा खूप खूप आभार. त्यानंतर मित्रांनो, अंतिम सामना झाला होता आणि नक्कीच प्रत्येक संघाला असं वाटत असणार आहे की असा खेळाडू आपल्या संघात असावा. केवळ संघाला नाही, तालुक्याला नव्हे, जिल्ह्याला नव्हे, सगळ्यांना असं वाटत असावं की असा खेळाडू आपल्या संघामध्ये असावा. आणि त्या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जातोय महाराष्ट्र गौरव भावेश पवार. भागीरथजी म्हात्रे यांना विनंती करणार आहे हे पारितोषिक वितरित आपण करायचंय. भावेश पवार टेनिस विश्वातील महान खेळाडू, गोरसईचा तारणहार. पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचा खूप खूप आभार. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक दिलं जात आहे. बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक दिलं जाणार आहे. ते दिवा स्पोर्ट दिवा संघाचा चौकार आणि षटकारांचा बादशाह विकी म्हात्रे. विकी म्हात्रे इज द बेस्ट बॅट्समन. सेमी फायनल मध्ये कुठेतरी संघाची साथ मिळाली नाही खेळाडूंची, त्यामुळे प्रवेश करता आला होता. मात्र बेस्ट बॅट्समन तब्बल 92 धावा त्याने पटकावलेले आहेत आणि पारितोषिक देण्याची मी विनंती करणार आहे.
आमचे सन्माननीय हरचंद्र नारायण पाटील साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हे बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक वितरित करायचं आहे. त्यानंतर बेस्ट बॉलर ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि पारितोषिक दिलं जात आहे ते बंदऱ्या मारुती काल्हेर संघाचा गोलंदाज रोशन म्हात्रे. तब्बल त्याने 8 विकेट घेतलेले आहेत, 8 फलंदाज बाद केलेले आहेत आणि पारितोषिक देण्याची मी विनंती करतोय आमचे देवेंद्रजी पाटील आणि दिकेशजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते दिकेशजी तरे, देवेंद्रजी पाटील आणि दिकेशजी तरे हे दोन्ही मान्यवर हे बेस्ट बॉलरचं पारितोषिक देत आहेत, उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक देत आहेत. त्यानंतर तृतीय पारितोषिक तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला संघ दिवा स्पोर्ट दिवा ज्यांना सेमीफायनल मध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. दिवा स्पोर्ट दिवा संघ कर्णधाराने यायचंय आणि खेळाडूंनी यायचंय आणि पारितोषिक देण्याची मी विनंती करतोय आमचे विद्यमान जे उपसरपंच आहेत माननीय श्री नरेश वासुदेव तरे यांचे पुतणे भाऊ बंधुराज उमेशजी तरे यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचंय. त्यानंतर मित्रांनो अंतिम सामना झाला. अंतिम सामन्यामध्ये मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी झाली होती. मात्र अंतिम सामन्यामध्ये काही फलंदाजाला सूर गवसला नाही, गोलंदाजी ढेपाळली, त्यामुळे अंतिम सामन्यामध्ये पराभव स्वीकारला होता. म्हणून रनर्स उपविजेता संघ ठरलेला आहे. स्थानीय संघ हॉस संघ बंदऱ्या मारुती काल्हेर. मी सन्माननीय संदीपजी पाटील ते सन्माननीय मारुतीजी म्हात्रे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हे रनर्स उपविजेता पारितोषिक वितरित करायचंय. संघाचे दोन्ही खंदे समर्थक आहेत, वेळोवेळी त्यांचं आम्हाला खूप मोलाचं सहकार्य लाभतंय आणि त्यांच्या शुभ हस्ते हे रनर्स पारितोषिक दिलं जाते. त्यानंतर मित्रांनो एक फार महत्वाचं पारितोषिक असतं आणि हे जे पारितोषिक जो खेळाडू पटकावतो आणि त्यांचाच संघ हा अंतिम फेरीमध्ये खेळत असतो, त्यांचा संघ अंतिम फेरीमध्ये खेळत असतो. मॅन ऑफ द सिरीज प्रेक्षकांमधून आवाज यायला हवा. मोठ्या संख्येने आवाज आलेला आहे, प्रेक्षकांमधून आवाज आलेला आहे. जर गोरसे संघामधून आवाज आला असता तर मी नक्कीच त्यांच्याकडे बघितलं नसतं, पण प्रेक्षकांमधून सुद्धा आवाज आलेला आहे. म्हणून या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक ज्याने पटकावलेली आहेत, उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे, मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर इज द पवन केने. मी सन्माननीय छत्रपती पाटील साहेब ते सन्माननीय श्रीधर पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज जे प्रमुख महत्वाचं पारितोषिक आहे पवन केने. जबरदस्त कामगिरी मित्रांनो, 2 अर्धशतकं पटकावली होती एका स्पर्धेमध्ये. जोरदार टाळ्याने आपण त्याचा उत्साह वाढवायचा आहे, सत्कार आपण करायचा आहे. आणि अंतिम सामना झाला आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलेला संघ जय बजरंग गोरसे बी इज द चॅम्पियन.
चॅम्पियन सरपंच व उपसरपंच चषक 2018-19 चॅम्पियन ठरलाय जय बजरंग गोरसे बी. मित्रांनो, आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. प्रेक्षकांचा आभार.